पण मी चालली आहे खारघर सोडून. मला बिलकुल राहायचं नाही आहे या एरियामध्ये. तर गोष्ट अशी आहे की आज मी निघाली माहेरी, अशी नाही तर अशी. हाय फ्रेंड्स, सो मी खारघरवरून आता निघते आणि आता आमच्या खारघरमध्ये मोदी येणार, मोदी आणि कोण 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 येणार आहे. सो असं आहे की खारघरमध्ये ज्या गोष्टी नव्हत्या ना त्या आम्हाला कळल्या आहेत. कारण म्हणजे जसं उत्सव चौकला लाईट लागली आहे, खारघर आय लव्ह खारघरला लाईट्स लागल्या. सो अशा अशा ठिकाणी तिकडे लाईट्स होत्या हे आम्हाला आज कळतंय. तशीच मी घरी पोचली आणि घरी पोचल्यावर विचार केला जेवून घ्यावं, पण जेवली मी आणि सुस्ती बघा कोणाला आली आहे. कोणी बघितली आमची अशी उलटी पाल? दिस इज आवर उलटा पाल. त्यानंतर वेळ आली माझी स्टुडिओला जायची. स्टुडिओला पोचल्यानंतर मला कळलं की आज तर भरपूर अपॉइंटमेंट आहेत. त्या म्हणजे काही गुढीपाडव्याच्या, काही लग्नाच्या आणि असेच भरपूर सगळे क्लायंटच्या अपॉइंटमेंट सांभाळत मी निघाली ऐरोलीला. ऐरोलीला पोचल्यानंतर मी आणि माझ्या बेस्ट फ्रेंडने असा प्लॅन केला की आमच्या दोघांचं जो फेवरेट चिकन आहे ना ते ट्राय करूया. या चिकनसाठी तर मी इतकी तरसली होती ना, इतक्या दिवसानंतर मी हे चिकन खाल्लं. तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर घरी जायची वेळ आली आणि घरी गेल्या गेल्या आज मी खारघरला नाही तर आज ऐरोलीलाच थांबणार होती. हा जो आनंद आहे ना हा वेगळाच होता. आणि घरामध्ये केपसा आणला होता आणि केपसाच्या वासाच्या मागे आमचा उंदीर कसा मागे मागे पळत आलाय बघा. आणि त्यानंतर पप्पा आणि मम्मीबरोबर मी खूप छान छान टाईम घालवला आणि मम्मीबरोबर मी खूप गप्पा मारल्या आणि असाच आजचा दिवस कंप्लीट झाला. सो आजच्यासाठी बाय.